विठ्ठला देह बुद्धी निशल्य भजनी बोलतोय कोण हे कळालं का? बस माणसाला रामायण ऐकताना सांगणारा कळत आहे. रामायण ऐकताना कोण कोणाला सांगतंय आणि कोण कोणाला बोलतंय हे कळालं का? बस विठ्ठला संदेह निमाले तुझे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी सीता बाबराव काहीच म्हणायचं नाही तर माझ्याकडे. हा हा मी काय तसा ढकल पास झालेला पास तर नाही. हा सगळं वाचून बोलावं लागत असते. मग विकल्प गेला पण कधी भरत शीतळ झाला. भरताचा विकल्प नाहीसा झाला. रामाजवळ होता. मला उलट सांगायची सवय सवास नाही. रामाच्या जवळ होता तेव्हा विकल्प गेला नाही. साधूची भेट झाली विकल्प गेला. देवाहून साधू श्रेष्ठ आहे ठीक आहे. भगवान से भक्त नगड़े भरे बड़े कहे गए संत सुजान पुल बांधे रघुवीर चले कुदी गए हनुमान. रामाला 400 कोस पुलावून चलत जावं लागला देव आणि या शब्दाला भक्त एका उडीत पलीकर मोठं कोण आहे. रामाचा अवतार संपला पुन्हा कृष्णाचा आला. आता बौद्ध आहे. सगळ्याचे अवतार देवाचे अवतार चलत राहतात. आनंद अवतार आहेत तितक्या खोला शिरायचे नाही. बाबाचा अवतार तोच आहे का नाही अजून? बाबा गेलाय का नाही गेला? मज केले अमर मरण माझे म्हणून गेले मज केले अमर. अरे देवाचं नाव घ्या अमर झाल्याशिवाय राहणार नाही. ओहे कनिजाती पवित्र श्रीराम भजने झाला पवित्र दिन दयाळ श्रीरामचंद्र नाम पवित्र महादोषी गुहक होता अति पवित्र श्रीराम भजने झाला पवित्र. पवित्र करता येते देहाची पासोडी राईट. देहाची पासोडी शुद्ध होईल राम म्हणता. देवाचं नाव घ्या कितीही पापी असू द्या कितीही पापी असू द्या. किती पाप केलं त्रणाग्नी निळे समरस झाले. माझे गुरु माऊली दादा सांगायचे सगळे माऊली दादाचे शिष्य कंपनी माझ्या पुढं. माऊली दादा सांगायचे माणसाला पाप करायला लय टाइम लागतो. पाप करणं सोपं नाही. चोरी करायची कुणी नसलं पाहिजे कुणी बघितलं नाही पाहिजे. एखाद्याचं काही करायचंय कोणाला दिसलं नाही पाहिजे. अनेक अडचणी आहेत. आणि किती पाप केलं. पापाची एक गवताची गंज गवताच्या गंजीमध्ये किती काढत गवताच्या मापतात एका पिंडीतल्या मापतात नाहीत. गवताच्या गंजीत किती काढत गवताच्या आणि ते जायला डबळे किती डबळ्याची बुरुज लागते. गवताची गंज एक काडी वाढा गवताच्या गंजीत टाकून द्या अख्खी जायला शिरत नाही. एकदा देवाचं नाव घ्या एकदा पण वरून वरून नाही. लोकांनी पहा म्हणून नाही. माझी सवासनी घाण आहे. लोक दिसले की मी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि लोक गेले की म्हणतो मेरे अंगनो में. असं म्हणल्यावर कसा देव तू हा उदार करीने या माझ्यावर घेतला बर का. तुम्ही म्हणता खरंय का की मी अजून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचलेला शेजाऱ्याला ऐकू देत नाही. पुढे महाराज मलाच माहिती काय वाचतोय का चोऱ्या करतोय. दाखवायचा परमार्थ केला नाही म्हणून या ठिकाणी हनुमानजीच्या पायथ्याला जागा मिळाली. चला एकाची अन्य भक्ती हो देखोनी बरता ती विषाद सांडोळिया
शाबास. झाली संगती जीवना, झाली संगती सत्संग, भक्ताची पाहुणी अनन्य गती. काय पाहिलं? अनन्य. देवानी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, देवाच्या पाया पडा, पण कसं? अनन्य. अनन्य म्हणजे लीन कार्य लीन व्हाना, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारिणी जन्म मरण. जो शरणांगता शरण मीची. इथं काय लागत नाही. जो माझं नाव घेतोय त्याच्या पाया पडला तरी ती पूजा मला देव सारावे परते, संत पूजावे हरते. आणि संतांची संगती झाली, त्याची अनन्य भक्ती पाहिली. डांबिक भक्ती नाही, लोकांनी मानव म्हणून भक्ती नाही. हे दिसलं की वाकत आहे, दिसलं की वाकत आहे, दिसलं की वाकत आहे. माझ्या जन्मात मी एक वाकणारे महात्मे बघितले आणि त्यांच्यामुळे मी माणसात आलो. माझ्या माग फोटो आहे का? लवचिक लवचिक दिसन त्याच्या पाया पडतात. माझ्या हो, कधी कुणाच्या पाया पडण्यात, कधी देव कुणाच्या रूपानं दर्शन देईन सांगता येत नाही. पण आमचं कसं झालंय, नदीच्या कडीच्या झाडासारखं झालंय, लवाळ्यासारखं वाचावं लागतं. बाबराव बाबराव महापुरे वृक्ष जातील तिथे लवाळे. हा, इथं लीन व्हावं लागतंय. आणि लीन झालं का, तर लीन झालं की तरल्याशी कदम महाराज माणूस राहत नाही. कुणी बी असू द्या, जो कोणी असल. अनन्य भक्ती पाहिली कुणाची? गुळकाची. आणि भरतर पाय सोडू नकी. आता गुळक मला बाबा या कालच पाय घातली की काल श्रीराम सीता तृणा शेजार, कौशल्या देखो दुःख दाटले दुर्धर, काय उत्तर बोलली बोलती मुरण. भरताची अवस्था वेगळी. आता आली सखी माय. अरे कोण आली आता? सखी माय. माईमध्ये विलय मोठा फरक आहे. काही माया एका लेकराला जवळ धरत्यात, दुसऱ्या लेकराला लांब धरत्यात. एका सुनाला जवळ करत्यात, दुसऱ्या सुनाला लांब धरत्यात. का म्हणून करत्यात मला माहिती नाही. मी काय अजून माय झालो नाही, मी काय सासू झालो. तुम्हाला किती एकटेच आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागला. त्याच्या घरी दोन त्याला विचारावं लागतं. मग त्या सुना सहज म्हणतात, बघा तिला कशी जवळ धरते, मला माझी निवड. शक्य नाही म्हणलो त्याच्यासाठी. कौशल्या जवळ आली, विषयाला चला आपलं विषयाकडं. कदम महाराज असू नका, विषयाला जाऊन चला. कौशल्या जवळ आली आणि कौशल्याने त्या गुहकाने सांगितलेलं ऐकलं. इथं तुमचा राम झोपला, कुसळाचं गवत होतं. आणि त्या कौशल्याने ती शेज बघितली. काय बघतो त्याला म्हणते, माय माझा राम या गवताच्या शेजावर पांघराला काय होतं का रे? काय नाही. आतरायला पृथ्वी होती, पांघरायला आकाश होतं. त्या कौशल्यानं बघितलं, कौशल्य आपोआप आडवी पडली. आपोआप आडवी पडली. तिला बोलायचं सुद्धा सुधरा. माझा राम गुहका गवताच्या शेजावर झोपला, पांघराय. तिची दात खेळच उघडाना. लय म्हणतं सांगायला नको. चल आईची कानदा उपपती जगात गेली राती, उधळाला गबरती जगपती पुढे माय 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 त्या गुहकाला बोलत बोलत नातूबाबांनी सांगितलं, उजळलं. माय त्या गुहकालाच बोलते, गुहक बाबा रामानं काही फळं मुळं खाल्ले होते?
सीतेने खाल्लं लक्ष्मणानं तर खाल्लंच नसेल. किती दिवस थांबले रे बाबा इथं? 3 दिवस. किती दिवस थांबले तिथं? 3 दिवसात किती फळं खाल्ले? कधी नाही. 3 दिवस माझं लेकरू उपवासी. सीतेनं तरी काय सुद्धा नाही. त्या गुहाकाला पुन्हा पुन्हा विचारायचं. गुहाक मला आता खोटं बोलावतं देवाची माय, खरं सांगावतं वनवा लागा लागलाय. ही रडती हे सांगते पुन्हा पुन्हा तेच प्रश्न. राम झोपले होते का? नुसते पडले होते. सीता झोपली होती? नाही. मी बोलतच होतो, ते जागीच होते. कौशल्य मी रात्रभर जागी आहे. गुहाक बी तिलाच बोलतोय. तेवढ्या सूर्याचे किरण पडले. काय झालं? भरत उतरे पहिलं पार नावारे अथी सत्वार घंटा पतका अलंकार मधुआनिवार बैसोनिया गुहक उठलं. गुहक कौशल्यापासून गुहक बाजूला झालं. आता पहिला एकटा राम लक्ष्मण सुद्धा होते. ते 3च होते ना पहिले. आता लय मोठा बारदाना आहे. गुहक म्हणला, ए चला सगळे कामाला लागा. जेवढ्या आपल्या नौका आहेत का तेवढ्या तयार ठेवा. सगळ्याच्या भरतासहित भरताच्या सर्व सांग्याला या नदीच्या पार नाही बापू. परमार्थामध्ये माणूस एकदा बोललं का सगळे लोक ऐकत आहेत. तर मी कधी राजकारणात जात नाही, पण राजकारणात सांगून बघा आपल्या जवळचं सुद्धा आपलं ऐकत नाही. आपण एकदा रामाच्या लग्नाला कुरवड्या पापड्या आणा म्हणलं. अहो सगळ्यांनी खाऊन आधी 8 दिवस खात राहिलो मागू. म्हणजे परमार्थाची इतकी शब्दाला किंमत राहते. मला सांगायचे माझ्या नाही कोणाच्या बी. गुहाकाने सांगितलं ना जेवढ्या गावात नाव होत्या तेवढ्या नावा घेऊ नदीच्याकडनं हजार. काय करायचं महाराज? काय नाही. या भारताच्या सैन्यातलं एक पासून पलीकडच्या तीराला सोडायचंय आणि हे सर्व विनामूल्य करायचंय. यांच्याकडून पैसा घ्यायचा नाही. एवढं काय सांगावं महाराज? या लायसन्सची एवढी किंमत आहे. लोक पाया पडून दक्षिणामध्ये देव पुण्याला सोहळ्यात गेल्यावर पैसे मागते. अरे सांगले बाबा ठोंबऱ्यावर पैसे मागते का? मग तरी सुद्धा ह्याला कामून कटाळाला खाली नेले म्हणतात आणा तुळशीचे पानं घालायच्या तोंडात. कशाला तुळस पाहिजे? बेसरमाना की. अरे जिसका ज्याचे ऐक धड नाही त्याचे परत्र पुससी काही. जिवंतपणे तुळशीचा कटाळा नेल्यावर तुळस घातल्या पवित्र मी तरी कसा होईल? आता हे ज्याच्या गळ्यात नाही त्याला नाही चढतात असं हे हेंद्राला कोणी बसले रे? अरे पवित्र करून घ्यायचं का? हे मॉडेल नासक्यातलं नासकय. याचं जर नुसतं कातड काढलं का तर याच्याकडे कुत्र सुद्धा वागणार नाही राव. माणसं तर जवळ बसणार नाहीत. एखादी बार एखादा पाय अगर कुणाचं काय नासावा आणि पुन्हा जवळचे पोर पोरी नातरुंड तिकडं जवळ जायसारखं. आजी बाई गोष्ट खरी खोटी. पण त्याच्यासाठी तुम्ही काय करा? जडजड निवाहिला निघ या भक्तीशी वाटे लाग मग तू पावसी आवेंग निजधाम माझे. जरी तर शुद्ध व्हायचंय का खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे. चला ताई. रक्तवादी हस्ती उक्त स्रोत ते तिचा तेथ कंटक उतरेला समस्त अतिविस्मित तेने भरत. भरत म्हणला गुहा रथ घोडे पायी चक्रण चालवत